चा आपला जो कंटेंट आहे तो विदर्भासाठी एक खुशखबरी आहे। कारण की कालच मित्रांनो पाहतो आपण की शकुंतला रेल्वेचा जो DPR आहे त्याला मान्यता मिळाली आहे आणि यासाठी 36 आंदोलने म्हणजे शकुंतला बचाव सत्याग्रह जे समिती होती त्यांनी मित्रांनो 36 आंदोलने केली। आणि आपल्या चॅनलवर मित्रांनो यापूर्वीही आपण अनेक व्हिडिओ मागच्या 4-5 म्हणजे 2022 पासून शकुंतलेवर आपण या रेल्वेवर व्हिडिओ बनवलेला आहे आणि त्याला जे आहे तर अंतिम सफलता काल आलेली आहे। आणि सध्या मित्रांनो आपण ज्या ट्रॅकवर चालतो आहे तर तो वर्धा यवतमाळ नांदेड हा जो ट्रॅक आहे तर इथपर्यंतचा हा ट्रॅक आहे। आणि या रेल्वेला जर जॉईन करायचं असेल मित्रांनो तर ती दारव्यापर्यंत आलेलीच आहे, जे की जुनं मोतीबाग जंक्शन होतं। कालच आपला व्हिडिओ अपलोड झालेला आहे, तो पण आपण बघा। आणि या वर्धा यवतमाळ नांदेड व शकुंतलेचे जे आंदोलन समितीने मित्रांनो 36 आंदोलने केली त्याला आता यश मिळालेलं आहे। आणि परतवाडा ते मूर्तिजापूरपर्यंत याच्या जे आहे तर ब्रॉडगेजला मान्यता मिळालेली आहे। त्याचा DPR आता कसा तयार होतो आणि नंतर यासाठी केलेले सर्व जे संघटनेचे प्रतिनिधी आहेत त्यांचा धन्यवाद। व आपण देखील व्हिडिओ बनवत होतो, धन्यवाद मित्रांनो। आजचा व्हिडिओ आपला हा विदर्भासाठी एक आनंदाची बातमी आहे। कारण विदर्भातील जी आपली ऐतिहासिक रेल्वे जी शकुंतला आहे तिचं ग्रहण मित्रांनो सुटलं आहे। कारण या रेल्वेच्या ब्रॉडगेजला याच्या DPRला मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाली आहे। आणि सत्याग्रह समितीच्या 36 आंदोलनानंतर मित्रांनो याला यश प्राप्त झालेलं आहे। आणि याच्या व्हिडिओचे मित्रांनो आपण डिटेल जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। हे मित्रांनो वर आपल्याला जी शूटिंग आता दिसत आहे तर ती आपण याचा व्हिडिओ मागे अपलोड केला होता। हे दारवा व कारंजा रोडवरील मित्रांनो हे म्हणजे दारव्यावरून साधारणतः 12 ते 13 किलोमीटर अंतरावर आपण गेल्यानंतर ह्या म्हणजे इथं जो कल असतो मित्रांनो तिथल्या ही शूटिंग मित्रांनो घेतली होती। आणि आपण बघू शकतो की हा आपला इतिहास, ही आपली ऐतिहासिक धरावर ज्याला आपण नॉरोगेज म्हणतो, तर ह्या इकडं कारंजाकडं रोड आपल्याला जाताना दिसत आहे। आणि साईडला जे आहे ते वॉचमॅनसाठी असणारी जी रूम आहे मित्रांनो ती देखील आता भग्नावस्थेत गेलेली आहे। आणि या रेल्वेचं वैशिष्ट्य असं आहे की हे आपल्या इथला कापूस, विदर्भातला कापूस हा मुंबईवरून पोहोचवण्यासाठी ही रेल्वे मित्रांनो मूर्तिजापूर ते अचलपूर अशी यवतमाळपासून जोडली होती, आपण बघू शकता। आणि आता या आंदोलनाला मित्रांनो यश होत आहे, ते आता डिटेल आपण जाणून घेऊया। तर मित्रांनो शकुंतला रेल्वे ही जी आहे पुन्हा रुळावर आणण्यासाठी शकुंतला रेल्वेचा जो आहे शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने 7 वर्षापासून जे आहे तर या म्हणजे जो लढा दिला त्याला आता आपल्याला यश प्राप्त होताना दिसत आहे। आणि मित्रांनो ही जी आपल्याला वरची शूटिंग दिसत आहे तर ती जे दारव्याचं मोतीबाग जंक्शन रेल्वे स्टेशन होतं मित्रांनो तर तिथली आहे। ती मागेही आपण त्याचा व्हिडिओ टाकला होता। तर आता या जो यश म्हणजे लढा दिला त्याला आता ब्रॉडगेजचं रूपांतरित होणार आहे। आणि आता या DPRला जे आहे तर मध्य रेल्वेकडून मंजुरी मिळाल्याचे त्यांना कळवण्यात आले आहे। आणि सत्याग्रह समितीच्या वतीने आतापर्यंत जे 36 आंदोलने करण्यात आली तर त्याला मित्रांनो यश आपल्याला प्राप्त होताना आता दिसत आहे। तर यामध्ये अचलपूर मूर्तिजापूर नॅरोगेज मार्गातील गावामधील नागरिकांच्या समन्वयातून आकारास आलेल्या शकुंतला रेल्वे बचाव सत्याग्रह समितीने मागील 7 वर्षापासून विविध अहिंसक आंदोलन करून राज्य व केंद्र शासनाचे लक्ष वेधले। 2022ला याचा FLS तर मंजूर झालाच, पण DPRमुळे शकुंतला ब्रॉडगेजचे काम रखडले होते। आणि बुधवारी